तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हा व्लॉग सुद्धा आपल्या गाडीतून सुरुवात होतो बिकॉज सध्या थोडी घरी धावपळ चालू आहे। धावपळ अशी की माझी लहान बहीण श्वेताईचं उद्या साखरपुड्याचा दिवस आहे आणि त्यासाठी मी आता निघालोय महाडला जायला। महाडला कशासाठी तर माझी आजी आहेत ते सगळे महाडला आहेत आणि त्यांना मी आता आणायला चाललोय। एकटाच चाललोय, गाडीत कोण नाही, आता ऑन द वे रस्त्यातच आहे। तर त्यांना घेणार आहे, येणार आहे। 2 दिवसाचा मिक्स मिळून असा हा एक ब्लॉग असणार आहे बिकॉज आज फक्त ट्रॅव्हलिंग काय दाखवू, म्हणजे तुझं सामान बिमानचं चालूच आहे, काय ना काहीतरी घेऊन ये, हे कर ते कर, पण ते आता इथून महाडवरून यायलाच मला दिवस जाईल। सो होप सो तुम्ही हा ब्लॉग फॅमिली ब्लॉग आपला एन्जॉय कराल। असं मध्ये माणगावमध्ये तर आलोय, पण माणगावमध्ये एवढी ट्रॅफिक असते की इथून बाहेर पडायला अर्धा पाऊण तास लागतो। आता होपफुली अर्धा तर मी क्रॉस केलाय, अजून तरी एवढी ट्रॅफिक दिसत नाही, म्हणजे रनिंग गाड्या आहेत, पण काही होऊ शकतो, येताना पण लागू शकते। म्हणजे माणगाव इज अनप्रेडिक्टेबल आहे आता सध्या बिकॉज हायवे मोठा होत नाहीये आणि गाड्या वाढत चालत रस्त्याला, त्यात शॉप्स वाढलेत, त्यामुळे खूप त्रास होतो आता माणगावमध्ये। म्हणजे रोहातून मला महाडला जायला हार्डली 45 मिनिट्स टू 1 आवर लागतो, पण जर माणगावमध्ये ट्रॅफिक भेटली तर तोच 1.5 ते 2 तास सुद्धा होतात। आणि संध्याकाळी तर विसरूनच जा। मित्रांनो, जस्ट महाडमध्ये पोहोचलोय, आता पटकन सगळ्यांना घेतो, गाडीत बसतो आणि मग भेटतो बिकॉज भूक पण लागली, जरा जाऊन जेवतो पटकन, सगळ्यांना घेऊन निघतो आणि मग आपण भेटूया पुढच्या जर्नीमध्ये। रिनोव्हेशन चालू आहे आजीच्या घराचं म्हणजे मामाचं, तर इथून स्ट्रेट घरी जाऊनच भेटूया बिकॉज 2:30 वाजले, त्यांनी मला लवकर घरी जायचं बिकॉज बाकी कामं पेंडिंग आहेत अजून। कशी एकदम परफेक्ट एंट्री होती आपली साखरपुड्याच्या, म्हणजे बांगड्या भरायच्या आधीच घरात हजर होतो आम्ही। आणि आता चाललोय आम्ही हॉलचं जरा फायनल करायला, म्हणजे फायनलच आहे, पण ते हाऊसकीपिंग वगैरे झाले का ते चेक करायला, पत्रिका छापायला द्यायला। आपला हॉलवर आलोय आपण आणि हा असा हॉल आहे आपला। आता सध्या डेकोरेशनची सगळी तयारी चालू आहे आपली। तुषार भाई आपल्याला हेल्प करायला आलाय तिकडे, आणि सगळं हे चेअर्स वगैरे पण लावायचं बाकी आहे, डेकोरेशन येणार आहे, पडदा लागणार आहे आणि इथे हाऊसकीपिंग पण बाकी आहे। सुप्रभात मित्रांनो, दुसरा दिवस आहे। काल जो तुम्ही लास्ट ट्रिप बघितलं तो आपण प्रिंटिंग प्रेसमध्ये होतो, म्हणजे लग्नाच्या पत्रिका छापायला जायला गेलेलो, आणि आता सकाळचे 7:30 वाजलेत, 7:20 झालेत आणि आपण हॉलवर चाललोय बिकॉज आज हॉलवर हाऊसकीपिंगसाठी आपण माणसं बोलवलेली आहेत। मुलींचं लग्न असलं की त्यात मुलं 100% मरतातच मारतात। साला कालपासून एवढी कामं केलेत ना, रात्री झोपायला पण लेट झालं, तर सकाळी 6 वाजता उठून तयार आहे मी आंघोळ नाही गेलो, पण बाकी उठलो तर आहे। आणि इथे मुलांचं जेव्हा लग्न असतं ना, तेव्हा मुली फुल रिलॅक्स असतात यार। व्यवस्थित तयारी चालू आहे। आता तुम्ही बघितलीतच की आपला
स्टेज आणि डेकोरेशन पण चालू झालंय आता, म्हणजे पार्टी जो बॅकग्राऊंड येणार आहे आपला तो पण एकदम चांगला असणार आहे. रोहित भाई पण आपली मेहनत करतात, सकाळी उठून रात्री लेट झोपून सकाळी लवकर उठून मेहनत करतायत खूप पोरं. काय पोरं? ताईच्या साखरपुड्याला. चला आता घरी जातो, मी आज आंघोळ्या केले, फ्रेश होतो आणि मग भेटतो. तर मित्रांनो फायनली आपला साखरपुडा पण संपन्न झालेला आहे. असं वाटतंय? मस्त वाटतंय. आत्ताची सुरुवात आहे, नंतर बोलशील नाही चांगला नाही वाटत. आणि आता डेअरी मिल्क कशाला खाते? तोंड गोड काल केलंच ना मग. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढे एका नवीन व्हिडिओ मध्ये.